निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की वाल्मिक कराडला हा फाशीवर चढणारच। त्यांनी त्यांची नैतिकता दाखवली पाहिजे। तुमचे निकटवर्तीय समजा जरी अशा गोष्टी करत असतील, वाल्मिक कराडची एवढी ताकद नाही तिथं प्रशासनाला थांबवायची। तुम्ही मंत्री असल्यामुळेच त्यांना तिथं संरक्षण भेटतंय आणि तुमचे निकटवर्तीयांनीच हे जे उद्योग केले, हा फक्त एक उद्योग नाही तर अशा अनेक उद्योग आता जिल्ह्यासमोर येतात। जी काही माहिती भेटते किंवा प्रशासनाला मदत करायची आपल्या आपल्या पद्धतीने करतात। राजीनाम्याचा विषय आहे की या तपासामध्ये किंवा पोलीस प्रशासनाला मोकळे श्वास घेऊन काम करायचं असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा हा राजीनामा हा दिलाच पाहिजे। अडचण कुठे काय कोण का आम्ही विरोधी बाकावर बसलेलो आहे, पण या विषयामध्ये वारंवार जेव्हा आम्ही मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादांना भेटल्यानंतर त्यांनी एवढं कामानिमित्त आम्ही मतदारसंघाचं भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की या संदर्भात जो कोणी गुन्हेगार असेल, ज्यांनी मदत केली असेल त्याला आम्ही शिक्षा होणारच। लोकांचं ऐकून घेतलं, लोकांनीच सांगितलं होतं आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी तिथं सांगितलं की ह्याचा मास्टर माइंड हे आहे। हे बाकीचे लोक हे लिंबू आहेत, पण ही जे गँगवॉर जे चालू केलं होतं जिल्ह्यामध्ये की बाबा प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा क्रिमिनल लोक जे होते ते ह्यांनी तयार करणं जे चालू केलं होतं आणि ते सिद्ध झालं। जे चार्जशीट मी काल बघितली तर थोडंसं वाचलं मी, तर ज्या पद्धतीने आम्ही मांडलं त्याच पद्धतीने ही या सरकारने जी चौकशी समिती नेमली होती CIDची त्याच पद्धतीने आलं। काहीच त्याच्यामध्ये म्हणजे उलट सुलट नाही। आम्ही तर उलट सभागृहामध्ये हे मांडत असताना ठामपणे सांगितलं होतं की जर आम्ही ह्या संदर्भातलं खोटं काही करत असू किंवा राजकारण कसं असू तर आमच्यावर पण गुन्हे दाखल करा। पण वस्तुस्थिती ही लोकांसमोर आली आणि ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने तपास केला आणि वस्तुस्थिती लोकांसमोर आणली, म्हणजे लोकांमध्ये आज त्याचं लोकांना आज बरं वाटतं की त्या कुटुंबाला न्याय 100% भेटणार आहे। पण सरकारच्या माध्यमातून जे काही आश्वासनं मागच्या अधिवेशनमध्ये दिले होते की आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो, अजितदादांना भेटलो होतो, शिंदे साहेबांना भेटलो होतो, तर त्यांनी आश्वासन दिलं होतं की जो कोणी गुन्हेगार असेल त्याला पूर्णपणे शिक्षा होणार आणि काल त्यांनी हे प्रशासनाने तपास केला, हे सिद्ध झालं। कुठंतरी तपास सुद्धा व्यवस्थित चालू आहे आम्ही सांगतो, जेव्हा नाही झाला तिथं आम्ही काही काही गोष्टी पण लोकांसमोर आले, पण त्याला या सरकारच्या माध्यमातून जे काही काल आरोपपत्रामध्ये मुख्य आरोपी म्हणून नाव आलंय, आता निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की वाल्मिक कराडला हा फाशीवर चढणारच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या प्रकरणामधला महत्त्वाचा जो आरोपी आहे कृष्णा आंधळे, तो अजूनही फरार आहे। नक्की मग त्याचं काय झालं या संदर्भातली बरीच चर्चा आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की माझा तर संशय आहे की कदाचित त्याची हत्या झालेली असावी, पोलिसांना अजून नक्की तो का सापडत। बघा, मीही या संदर्भात बोललोय की 24 तासामध्ये पोलिसाला सापडायचा असेल तर माणूस सापडतो, पण या पद्धतीने कुठंच दिसत नाही। ह्याच्या आधी सुद्धा असे प्रकरण तिथं झालेत असं लोकांचं तिथं बोलण्यात आलं। निश्चित असे काहीतरी त्यांच्या सोबत घडलं असेल। सगळ्यात त्यांनी त्यांची नैतिकता दाखवली पाहिजे। तुमचे निकटवर्तीय समजा जरी अशा गोष्टी करत असतील, वाल्मिक कराडची एवढी ताकद नाही तिथं प्रशासनाला थांबवायची। तुम्ही मंत्री असल्यामुळेच त्यांना तिथं संरक्षण भेटतंय आणि तुमचे निकटवर्तीयांनीच हे जे उद्योग केले, हा फक्त एक उद्योग नाही तर अशा अनेक उद्योग आता जिल्ह्यासमोर येतात। तुम्ही तुमची नैतिकता दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होईल अशा पद्धतीची एक चर्चा आहे। त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे असं म्हणाले की मला माहिती मिळालेली आहे की अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, कदाचित उद्या त्यांचा राजीनामा घेतला जाईल। तुमची सरकारकडे काय मागणी असणार आहे? उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, सभागृहामध्ये हा तुम्ही मुद्दा मांडणार? दोन विषय ह्याच्यामध्ये की मी आता तुम्हाला बोलताना जे सांगितलं की त्या सीडीआर जर तपासले की असा कोणता मोठा माणूस होता की त्याच्यामुळे यंत्रणा तिथं थांबली होती, हे तपासलं ना, हे सगळ्या गोष्टी समोर येणारच। आणि अजून एक विषय की हे तर सापडलेत, पण त्या जेव्हा वाल्मिक कराड फरार होता त्यावेळेस कुणी त्यांना संरक्षण दिलं हे सुद्धा हे लोक पुढे आले पाहिजे। म्हणजे भविष्यात ही जी घटना आहे, तुम्हाला माहिती का त्या चार्जशीटमध्ये मी ऐकलं असं की ते व्हिडिओ जो काढला होता कृष्णा आंधळेने,
जो काही सरपंचला मारताना जे क्रूर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचे व्हिडिओ काढत असताना सेल्फी काढलेत, म्हणजे इतकं वाईट आहे म्हणले ते. परत ही घटना कुणाच्या कुटुंबासोबत होऊ नये म्हणून एक ह्यांना तर फाशी झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट की जो सभागृहाचा तुम्ही विषय म्हणला, हाच विषय आम्ही सर्वजणच मांडणार आहोत. जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी जो काही तपासामध्ये ज्यांना ह्या तपासामध्ये किंवा हे फरार असताना ज्यांना मदत केलेली आहे, आणि निश्चितपणे सरकार दखल घेणार. आम्ही जरी विरोधी बाकावर असतो, फक्त प्रत्येक ठिकाणी विरोध करायचा नसतो. एखादी गोष्ट आपण सभागृहात मांडल्यानंतर त्याची दखल सुद्धा सरकार घेते, त्याबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे प्रामाणिकपणे. आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळे आरोपी फासावर चढणार आहेत. आणि राजीनाम्याचं तुम्ही बोलले तर आम्ही तर पहिल्या दिवशीपासून मागतोय, आणि सभागृहामध्ये सुद्धा ह्या सर्व विषयावरती मी बोलणार आहे. सगळ्यात सुद्धा द्यायला लावलं की बंद आहे की नाही, पण जोपर्यंत मला परिस्थिती खरी काय कळत नाही, मी कसं बोलणार आपलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो घेतला पाहिजे, यासाठी अंजली दमानी असतील, मग विशेषतः तुम्ही सुद्धा सुरुवातीपासून आरोप करताय, नक्की अडलंय कुठं? धनंजय मुंडे यांना नक्की कोण पाठीशी घालते, अशा पद्धतीची चर्चा झाली. मध्यंतरी म्हणाले की अजित पवार निर्णय घेतील, मग मुख्यमंत्री निर्णय घेतील. हा सर्वस्वी निर्णय नक्की कोणाचा आहे? हे बघा, प्रत्येक जण ज्यांनी पण ही कुटुंबाचं जी घटना घडली आपल्या स्तरेने या संदर्भातले, या केस संदर्भातली जी काय माहिती भेटते किंवा प्रशासनाला मदत करायची आपल्या आपल्या पद्धतीने करतात. ते राजीनाम्याचा विषय आहे की या तपासामध्ये किंवा पोलीस प्रशासनाला मोकळे श्वास घेऊन काम करायचं असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा हा राजीनामा हा दिलाच पाहिजे. अडचण कुठे काय कोण का आम्ही विरोधी बाकावर बसलेलो आहे, पण या विषयामध्ये वारंवार जेव्हा आम्ही मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादांना भेटल्यानंतर त्यांनी एवढं कामानिमित्त आम्ही मतदारसंघाचं भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की या संदर्भात जो कोणी गुन्हेगार असेल, ज्यांनी मदत केली असेल त्याला आम्ही शिक्षा होणारच.